तर मित्रांनो आपण आपल्या वावरात आलेलो आलो फायनली। तर आपल्या वावरातली हळद बघा कशी आहे, एक नंबर हळद आहे, कारण की आपण याला रासायनिक खत वापरतो। तर बघा मित्रांनो कशा प्रकारची वाढ आहे हळदीची। सध्या आपली हळद कंबरा एवढी आहे आपली हळद। तर काल आपण ड्रिचिंग केली, कारण की आपल्या हळदीवर रुनी लागू लागली, कारण की रुनी लागल्याबद्दल तर माहितीच आहे तुम्हाला कोणता काय होतं इथं। तरी बघा पळाटी मित्रांनो आपल्या वावरातली। आपल्याला मित्रांनो कमीत कमी 15 एकर वावर आहे। तर त्या 15 एकर वावरामध्ये आपण तर मित्रांनो हे आपल्या गावचा वडा आहे, पाट म्हणतात त्याला आमच्या इकडे। तर मित्रांनो जेव्हा आम्ही रात्री येतो खेकडे पकडायला, खेकडे तर बघा या पाटाने येतो खेकडे पकडायला, खेकडे या पाटाला येतो पकडायला। रात्री वरी आलो तर बघा मित्रांनो ईर ही आपल्याला इथूनच पाणी न्यावं लागते फवाराला, वरच्या वरात जायचं असल्यावर। बघा मित्रांनो, तर मित्रांनो हे झाड कोणतं आहे तुम्ही ओळखू शकत असाल कमेंट मध्ये सांगा, हे झाड कोणतं आहे मित्रांनो। फायनली आपण आपल्या वावरात आलेलो आहोत। तर बघा मित्रांनो हे आपलं वावर आहे, सोयाबीन बघा। सोयाबीनला काय रोग आला तर काढून पिवळं होऊ राहिलं सोयाबीन सगळ्यानं। तर मित्र हे बघा सोयाबीन कसं सगळं पिवळं होऊ राहिलं, काय रोग आला शेतकऱ्यावर, असाच काही ना काही रोग येत राहतो। आता सोयाबीन महिनाभर राहिली होती फक्त काढायची, सोयाबीन सोंगायला येत होते सगळे, पण आता रोग आला त्याच्याबद्दल आता काय होईल ते होईल, आता पुढे बघू आपण सगळे। हे बघा मित्रांनो हे काय कुऱ्हाड, तर कुऱ्हाड याच्यासाठी आणली की आज आपल्याला एक लिंबाचं झाड आहे ते तोडायचं होतं, कारण की ते सगळं वाळून गेलं होतं झाड। चला आपण आपल्या वावराकडे धावूया आता। हे वरचं पण वावर आपलं आहे मित्रांनो, बघा वरचं पण आपलं आहे। इथं पाणी जास्त साचते, कारण की पाऊस झाली की तिथं वर चिबडते, तिथंच पाणी जास्त साचते। तर ते पाणी हे असं या प्रकारे पडते। तर बघा मित्रांनो हे आपले सीताफळ, अजून सीताफळाला काय ना एक सीताफळ आलतं, पण आपण ते आपल्या देवाला ठेवून दिलं आपण सीताफळ। तर आपण वावराकडे आलेलो आहोत मित्र। तर बघा मित्रांनो आपल्या मिरच्या कशा आहेत, कशा प्रकारच्या आहेत, अशा प्रकारच्या मिरच्या लावायच्या दांडावर। तर काल सायकलीच्या डवऱ्याने डवरून घेतल्या आपण मिरच्या। तर बघा मित्रांनो आता कशा प्रकारच्या मिरच्या दिसत आहेत। काल फवारणी केली मिरच्याची दारू आणि गोमतीर टाकून। तर आपल्याला हे लिंबाचं झाड तोडायचं आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो हे आपली तूर, आपलं वावर बघू शकता तुम्ही कसं आहे। बघा मित्रांनो ही आपली खोपी, ही टाकी फवारण्यासाठी।